नमस्कार, मी मनाली अभिषेक। आम्ही एक आठवड्यासाठी केरळ राज्यात फिरायला आलो आहोत। आम्ही केरळ राज्यात फिरण्यासाठी सेल्फ ड्राईव्ह कार हायर केली आहे, जेणेकरून आपल्याला जिथे थांबायचं आहे तिथे थांबणं सोयीस्कर होतं। आज आम्ही कोचीवरून वर्कलासाठी निघालो आहोत। वर्कलाला हा जाणारा रस्ता मला आपल्या कोकणाची आठवण करून देतो। नागमोडी रस्ते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी छान हिरवीगार झाडी। केरळची हिरवीगार झाडी बघत बघत फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो। आम्ही पोचलो होतो कृष्णातीरम आयुर्होली बीच रिसॉर्ट। इथे आम्ही 2 दिवसाचं बुकिंग केलं होतं। हा रिसॉर्ट नॉर्थ क्लिफच्या जवळ आहे। ह्या रिसॉर्टमध्ये एंटर केल्या समोर रिसेप्शन एरिया आहे। रिसेप्शनच्या दोन्ही बाजूला ह्यांची रूम अरेंजमेंट केलेली आहे। इथे 3 प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत। आपण आपल्या बजेटनुसार इथे रूम घेऊ शकतो। इथे सी फेसिंग रूमही अवेलेबल आहेत, पण त्याचे चार्जेस थोडे जास्त आहेत। आम्ही सी फेसिंग रूम बुक केला होता, कारण आम्ही असं ऐकलं होतं की इथून सनसेट खूप छान दिसतो। हा रिसॉर्ट खूप छान आहे, स्पेशियस आहे आणि क्लीन आहे। ह्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंटसुद्धा आहे। हा रिसॉर्टचा प्लस पॉईंट असा आहे की हा समुद्राला लागूनच आहे, त्याच्यामुळे आपल्याला समुद्रावर जाणं जास्त सोयीस्कर होतं। या रिसॉर्टमध्ये एक स्विमिंग पूलसुद्धा आहे। वर्कला समुद्रकिनारा सर्वात वेगळा आहे, कारण हा केरळमधील एकमेव असा समुद्रकिनारा आहे ज्याला लागून भव्य असा क्लिफ आहे। या समुद्रात भरपूर सारे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा होतात आणि भरपूर सारे पर्यटक ते एन्जॉयसुद्धा करतात। समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो, पण प्रत्येक समुद्राला एक किनारासुद्धा असतो आणि तो किनारा या समुद्राला थोपवून धरतो। तोच हा किनारा खूप छान आणि स्वच्छ आहे। ही जी सिटिंग अरेंजमेंट तुम्ही पाहत आहात ती कृष्णातीरम रेस्टॉरंटचाच एक पार्ट आहे। इथे संध्याकाळी तुम्ही बसून सनसेट एन्जॉय करत कॉफी पिऊ शकता। आता मी तुम्हाला माझा रूम दाखवते। हा माझा रूमचा एंट्रन्स आहे। समोर एंट्री केल्यानंतर हा मिरर होता। एक किंग साइज बेड होता। बेडच्या वरती छान असं हे पेंटिंग होतं। खूप लाईट्स होते। बसण्यासाठी एक छोटा सोफाही होता। बाथरूम पण स्पेशियस होतं, क्लीन होतं। रूममध्ये स्टोरेजसाठी जागा होती, टीव्ही युनिट होतं, रेफ्रिजरेटरसुद्धा होता। आमच्या रूमला लागूनच बाल्कनी होती आणि तिथून हा सुंदर असा सूर्यास्त दिसत होता। सूर्यास्त हा क्षण असतो जेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली अदृश्य होतो। दिवसाचा शेवट आणि संधी प्रकाशाची सुरुवात। सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात। केशरी, लाल आणि जांभळ्या अशा रंगाने हे भरून गेलेलं असतं। सूर्यास्त पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी झाली होती आणि तो बघता बघता रात्रीचे 9 कधी वाजले आम्हाला समजलंच नाही। रात्री डिनर करण्यासाठी आम्ही जयराम कॅफेमध्ये आलो होतो। हे रिसॉर्टपासून जवळच आहे। आमच्या रिसॉर्टचं रेस्टॉरंट लवकर बंद झालं होतं आणि आम्हाला डिनर करण्यासाठी खूप उशीर झाला होता, म्हणून आम्ही ह्या कॅफेला भेट दिली। हे कॅफे बीचला लागूनच आहे। आता रात्र झाली होती त्याच्यामुळे बीच तुम्हाला दिसत नाही आहे, पण हे बीचला लागून आहे। खूप छान व्ह्यू आहे आणि जेवणही खूप छान आहे। कृष्णातीरमला लागूनच क्लिफवर जाण्यासाठी रस्ता आहे।
क्लिफवरती भरपूर सारे शॉपिंगसाठी ऑप्शन्स आहे, भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत. फ्रायडे आणि सॅटर्डे नाईटला इथे रेस्टॉरंटमध्ये लाईव्ह म्युझिकसुद्धा असतं. कृष्णा तीरममध्ये आपल्याला आयुर्वेदिक सेंटरसुद्धा आहे, तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट होतात आणि मॉर्निंगला इथे योगा क्लासेससुद्धा अवेलेबल आहे. असा होता हा कृष्णा तीरमचा माझा हा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.